भारतात परतल्यावर मुंबईमध्ये जे करार झाले त्यावर उत्तर देणार कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेची शिवसेना मनसे आघाडीवर फडणवीसांचं सूचक विधान। आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। मी एक शब्द आज पुन्हा देतो असं म्हणत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं सूचक ट्विट। शिवसेना चोरली म्हणजे मालक झाले असं नाही। एकनाथ शिंदेंनी भाजपला पाठिंबा देता कामा नये। शिंदे बाळासाहेबांना मानत असतील तर पाठिंबा देतील। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। एकाच आकड्यामध्ये नगरसेवक निवडून आल्यामुळे मनसे धक्क्यात, त्यातून सावरल्यावर योग्य निर्णय घेतील। भाजपच्या अमित साटम यांनी डिवचलं। मिश्रा नावाची व्यक्ती ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटून गेली, यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार। मनसे आता वेगळं होत असल्याचं पाहायला मिळतंय। प्रकाश आंबेडकरांच्या गोप्य स्फोटामुळे खळबळ। माझं कोणत्याही प्रकारचं अपहरण झालेलं नाही। सरिता म्हस्के यांचं स्पष्टीकरण। माझ्या नावानं चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत। मी उद्धव ठाकरेंसोबत, प्रभागातील लोकांचा माझ्यावर विश्वास। सरिता म्हस्केंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंचा पाठिंबा आम्हाला नेहमीच असतो। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। मुंबईत तसंच इतर पालिकेमध्ये पाठिंबा मिळाला तर आश्चर्य वाटायला नको। याआधी ठाणे पालिकेमध्ये मनसेनं दिलेल्या पाठिंब्याची सरनाईकांकडून आठवण। उपमुख्यमंत्री शिंदेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार। केडीएमसीमधील शिंदेची शिवसेना आणि मनसे आघाडीवर ते काय बोलणार याकडे लक्ष। कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदाबाबत भाजप महायुतीची चर्चा सुरू। भाजप सेनेतच निर्णय, दुसरा विचार करण्याची गरज नाही। कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदाबाबत बावनकुळेंची प्रतिक्रिया। वसई विरार महापालिकेच्या महापौर पदाबाबत तारीख ठरली। महापौर पदासाठी 6 नावं चर्चेत, तर अजीव पाटील यांचं नाव आघाडीवर। 30 किंवा 31 जानेवारीला वसई विरार पालिकेमध्ये महापौरांची निवड होणार असल्याची माहिती। पालिका निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधू आज एकाच मंचावर येणार। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू आज एकत्र येणार। षण्मुखानंद सभागृहात शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम। जे हिताचं असेल त्याबाबत दोघे बंधू निर्णय घेतील। केडीएमसी संदर्भात स्थानिक नेतृत्वाला सर्व कल्पना दिली होती। मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। ठाण्यात महापौर पदासाठी लॉबिंग सुरू। महापौर पदाच्या दावेदार विमल भोईर, दर्शना जानकरांनी घेतली शिंदेंची भेट। महापौर पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण सुटल्यानं 5 ते 6 नगरसेवक महापौर पदाच्या शर्यतीत। सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोयीनं आरक्षण सोडत काढली। ज्यांना महापौर बनवायचे तशीच आरक्षण सोडत। विकास ठाकरेंची टीका। निवडणुकीनंतर आरक्षण सोडत का काढली, विकास ठाकरेंचा सवाल। आव्हाडांनी कायम शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जपली। एमआयएमच्या उमेदवारांनी बोलताना तारतम्य बाळगावं अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही, रोहित पवारांची टीका। शताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते। बाळासाहेब ठाकरे या दिग्गज व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली। मोदींचं ट्विट। बाळासाहेब कधीच संघर्षाला घाबरले नाही। शिवसेनेला कधीच सत्तेची लालसा नव्हती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन। रिगल सिनेमा परिसरातील बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जात शिंदेंकडून अभिवादन। मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांच्या समोर शरण। नगरपालिका निवडणुकीच्या वेळेला गोगावले तटकरे समर्थकांचं राड्याचं प्रकरण। महाडमधील गोगावले तटकरे समर्थकांच्या राड्याचं प्रकरण। श्रेयस जगताप यांचा जामीन अर्ज फेटाळला। श्रेयस जगताप माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र, तर बंधू हनुमंत जगतापांचाही जामीन अर्ज फेटाळला। विकास गोगावलेंवर दाखल गुन्हे आणि कलम चुकीची असल्याचं भरत गोगावले म्हणाले होते, मात्र न्यायालयाच्या आदेशानं ते हजर झाले असतील तर त्यांच्या भूमिकेचं समर्थन। प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडांचे पुतणे। हरीश दरोडांचा मृत्यू। हरीश दरोडा आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणी तुरुंगात होते। तुरुंगामध्ये असताना हरीश दरोडांची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान हरीश दरोडांचा मृत्यू झाला। बदलापुरात स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न। बदलापूर पश्चिमेकडील धक्कादायक घटना। स्कूल व्हॅनचा परवाना रद्द करत चालकाला अटक, गुन्हा दाखल। बदलापुरातील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली। खासगी शाळा व्हॅनची चौकशी करून कारवाई करण्याची संगीता चेनवणकरांची मागणी। नियमांची पायमल्ली होत असेल तर शाळेवर कारवाई होईल। बदलापुरातील प्रकरणावरून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा। बदलापुरातील आधीच्या घटनेवरही कारवाई केली, आताही करू। बदलापूर प्रकरणावर चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन, तर आरोपीला शासन व्हावं म्हणून पोलीस काम करतायत। बावनकुळेंची प्रतिक्रिया। बदलापूरमधील घटनेनंतर राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक। राष्ट्रवादीच्या संगीता चेनवणकर यांनी स्कूल व्हॅनची काच फोडली। घटनेला स्कूल व्हॅन मालकासह शाळाही जबाबदार।
अनधिकृत शाळांच्या यादीमध्ये नाव असताना शाळेवर कारवाई का झाली नाही, संगीता चिडवणकर यांचा सवाल. राज्यामध्ये कायद्याचा बोजवारा, सत्ताधारी पक्ष कारणीभूत. बल्लापुरातील घटनेवरून सतेज पाटलांचा सरकारवर निशाणा. काही केलं तर सरकार अभय देतंय असा समज वाढतोय. गृह खातं नेमकं कोण चालवतंय तेच कळत नाही, सतेज पाटलांची टीका. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार. लॅपटॉपमधील डेटा कॉपीज देण्याची आरोपीच्या वकिलांची मागणी. आरोपी विष्णू साठेला तुरुंगात ठेवण्यासंदर्भात सरकारी पक्षानं म्हणणं मांडलं. नवी मुंबईतील भाजपचे नगरसेवक गट स्थापनेसाठी कोकण भवनात दाखल. नवी मुंबईत भाजपचे 66 नगरसेवक असून महापौर पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, संजीव नाईक यांची माहिती. तर शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक आमच्या संपर्कात नाहीत, संजीव नाईक यांचं स्पष्टीकरण. अचलपूरमध्ये भाजपच्या गटात एमआयएम काँग्रेस नाही, मंत्री बावनकुळेंची माहिती. भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही, भाजपचा एमआयएम सोबत काही संबंध नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया. अचलपूरमध्ये भाजप एमआयएम युती न झाल्याचं दोन्ही पक्षांकडून स्पष्टीकरण. एमआयएम सोबत युती नाही, भाजप नगराध्यक्ष रुपाली मातनेंचं बावनकुळेंना पत्र. तर भाजपसोबत एमआयएमनं युती केली नाही, एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी. जितेंद्र आव्हाड वैचारिकदृष्ट्या काम करतात, तिकीट मिळालं नाही म्हणून आव्हाडांवर बोलणं संयुक्तिक नाही. युनुस शेख यांच्या टीकेनंतर सतेज पाटलांनी जितेंद्र आव्हाडांची बाजू घेतली. नागपुरात महापालिका विजयानंतर भाजपचे बॅनर. मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला बॅनरवर आशय. मराठी विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर निवडणुका जिंकल्याचा संदेश देणारे बॅनर. 50% आरक्षण मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये 27 जानेवारीला सुनावणी होणार. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी निश्चित. 20 जिल्हा परिषद आणि 200हून अधिक पंचायत समित्यांचं भवितव्य ठरणार. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सुमारे 20,000 उमेदवार रिंगणामध्ये. जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7,695 उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी 13,023 उमेदवारांकडून अर्ज दाखल. सोलापूरमध्ये भाजपकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानं काही काळ गोंधळ. मंद्रुप पंचायत समिती गणातील 2 इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म. मळसिद्ध मुगळे आणि रेवणसिद्ध मेंढगुदले या दोघांमध्ये संभ्रम होता. समान मत समान किंमत, शहराप्रमाणे मतांचा रेट द्या. शहरातील मतदारांना 15,000 रुपये देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये अशा आशयाचे कणकवलीमध्ये बॅनर. केसरकर आणि निलेश राणेंकडून पैसे वाटल्याचे आरोप. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तानाजी सावंतांचे पुतळे. धनंजय सावंतांची बंडखोरी. शिवसेनेमध्येच तरीही अस्तित्वासाठी लढतोय, धनंजय सावंत यांचं वक्तव्य. धनंजय सावंतांची अप्रत्यक्षपणे तानाजी सावंत यांच्यावर टीका. भाजप आमदार नारायण कुसेंच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. मनपा निवडणुकीमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप करत वंचितच्या उमेदवारांची तक्रार. रत्नागिरीमध्ये भाजपचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना धमकी दिल्याचा आरोप. नगर परिषदेच्या इंजिनियरकडून शिवीगाळ आणि धमकी आल्याचा आरोप. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य येणार का अशी चर्चा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य. पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य. येत्या अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची शक्यता. हज कमिटीचे सीईओ जाधव यांची नियुक्ती रद्द करा. काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या शिष्टमंडळाकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. डोंबिवलीमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाणीचं प्रकरण. शिवसेनेचे माजी नगरसेवक नितीन पाटील, बंधू रवी पाटलांचा जामीन फेटाळला. कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णय. इतर 4 आरोपींना जामीन मंजूर. भाजप नगरसेविका आर्या नाटेकरांच्या पतीवर हल्ल्याचा आरोप. लाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राला 40 लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीची अपेक्षा. 40 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट साध्य होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईतील रिगल सिनेमा परिसरामध्ये बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सुंदर सजावट. काल रात्री उशिरा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. बाळासाहेबांच्या सिंहगर्जनेमुळेच महाराष्ट्र सुरक्षित आहे, सामनाचा अग्रलेख. सिंहगर्जनेला 100 वर्ष झाली तरी ती जमिनीवर आसमंतात घुमतच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सामनाचा विशेष अग्रलेख. बाळासाहेब ठाकरे हा विद्यापीठांमधून शिकवण्याचा विषय आहे, पण आपल्याकडे तशी मानसिकताच धोरणकर्त्यांमध्ये नाही. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंचा सामनामध्ये लेख. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त आदित्य ठाकरेंकडून ट्विट. बाळासाहेब ठाकरेंसोबत फोटो शेअर करत आदरांजली वाहिली. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त मातोश्री परिसरात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. दोन्ही शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या विचारांचा दावा.
शिवसैनिकांना दिलेला बाळकडू सदैव जपून ठेवू, ठाकरे सेनेचं ट्विट. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्हिडिओ ट्विट. बाळासाहेबांच्या भाषणांचा व्हिडिओमध्ये उल्लेख. बाळासाहेबांच्या जाण्याचं आजही आम्हाला दुःख, किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य. आज बाळासाहेब जरी नसले तरी त्यांचे विचार आमच्या सोबत आहेत, पेडणेकरांनी व्यक्त केल्या भावना. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक स्मृतीस्थळावर बाळासाहेबांची मुंबई हातातून गेली. मुंबईचा निकाल वेगळा लागला असता शिवसैनिकांची प्रतिक्रिया. पंढरपुरात वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न. 25 प्रकारच्या 5 टन रंगीबेरंगी फुलांचा वापर करून विठ्ठल मंदिराला सजावट. पुण्याच्या देहूमधील भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. यावेळेला देहू ते भंडारा डोंगराच्या पायथ्यापर्यंत भव्य दिव्य पायी मिरवणूक काढण्यात आली होती. जळगावमध्ये केळी पीक विम्याबाबत थांबलेली पडताळणी पुन्हा केली जाणार. सॅटेलाईटद्वारे तपासणी होणार. बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न.